नमस्कार मंडळी. काय चाललंय आजकाल? फक्त काही लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्यासाठी आपण आपला जीव इतका स्वस्त केलाय का? आजचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही विचाराल की ही तरुण पिढी नक्की चालली तरी कुठे? तर त्याचं झालं असं की दिल्लीच्या एका गजबजलेल्या रस्त्यावरचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय. दिल्लीचे रस्ते म्हणजे एरवीचे ट्रॅफिकनी भरलेले असतात. पण इथे तर काही तरुणांनी या रस्त्यांना चक्क रेसिंग ट्रॅक समजलंय. व्हिडिओमध्ये दिसतंय की चार चार आलिशान गाड्या एकमेकांशी शर्यत लावतायत. पण ही साधी सुधी शर्यत नाहीये बरं का. या गाड्यांमध्ये बसलेली मुलं चक्क गाडीच्या सनरूफ मधून बाहेर डोकं काढून उभी आहेत. कुणी जोरजोरात ओरडतंय, कुणी हवेत हात उंचावून मजा घेतंय, तर कुणी एकमेकांना ओव्हरटेक करताना भलतेच स्टंट करतंय. या गाड्या कधी डावीकडे तर कधी उजवीकडे वळतायत. आता तुम्हीच विचार करा, त्या रस्त्यावर इतरही सामान्य माणसं आपल्या कुटुंबियांसोबत प्रवास करत असतील. जर एखादा छोटासा जरी धक्का लागला किंवा एखाद्या गाडीचा ताबा सुटला तर किती मोठा अनर्थ झाला असता. याला स्टंट म्हणायचं की निव्वळ मूर्खपणा. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आणि बघता बघता लोकांचा पाराच चढला. नेटिझन्सनी या तरुणांच्या कॉमन सेन्सवरचं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. एका युजरने तर संतापून लिहिलंय, फक्त चार लोकांच्या मजेसाठी इतरांचे जीव धोक्यात घालायचेत का? लोकांचा वाढता संताप पाहून शेवटी दिल्ली पोलिसांनी सुद्धा या प्रकरणाची दखल घेतलेली आहे. पोलिसांनी सांगितलंय की संबंधित ट्रॅफिक अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती दिली असून व्हिडिओची कसून तपासणी सुरू आहे. हे तरुण कोण आहेत आणि या गाड्या कोणाच्या नावावर आहेत याचा शोध आता पोलीस घेत आहेत आणि त्यांच्यावर कडक कारवाई होणार हे नक्की. मंडळी, सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणं काही वाईट नाही, पण त्यासाठी स्वतःचा आणि आपल्यासोबतच इतरांचाही जीव पणाला लावणं कितपत योग्य आहे? रस्ते हे वाहतुकीसाठी असतात, सर्कस दाखवण्यासाठी नाही. अशा बेजबाबदार वागण्यामुळे एखाद्याचं हस्तखेळतं घर उद्ध्वस्त होऊ शकतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.